मराठा आरक्षणाच्या जीआरवरून छगन भुजबळांनी थेट राज्य सरकारलाच आव्हान दिले। भुजबळांनी मराठा आरक्षणाच्या जीआरला कडाडून विरोध केलेला आहे। सरकारने काढलेल्या जीआर नंतर भुजबळांनी नाराजी व्यक्त करत मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला। तर जीआर विरोधात छगन भुजबळ कोर्टाचं दार देखील ठोठावणार आहेत। तर भुजबळांनी दिलेल्या आव्हानानंतर जरांगे पाटलांनी देखील त्यांच्यावर पलटवार केलाय। वकिलांचा सल्ला घेतो याचा काय अर्थ आहे? कारण कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारला नाही। जात बदलता येत नाही। न्यायालयात जाणार होय, कायदेशीर होय। ह्यो जर जीआर खोटा असता तर उडाला असता। याच्यावर हरकत घेणारी याचिका दाखल करणारे छगन भुजबळ मराठ्याचं वाटोळ व्हावं आणि आपले म्हणते जीआरच खोटा, आमकाचा आनंदाचं काय विरजनच काय नाही, निर्भीड राहायचं, इरजन नाही फिरजन नाही काय नाही। अरे गेले मराठे झालं सरसकट। मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारनं जीआर काढल्यानंतर महायुती सरकारमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील जीआरवरून राज्य सरकार विरोधातच दंड ठोपटलेत। छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला। छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्री कॅबिनेट बैठकीला हजेरी लावली। ही बैठक आटोपताच छगन भुजबळ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला न जाता तडक सह्याद्री अतिथीगृहातून बाहेर पडले। त्यांनी याबाबत बोलण्यासही नकार दिला। मात्र छगन भुजबळ यांचा राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात काढण्यात आलेल्या जीआरला विरोध असल्याचं समजतंय।